नमस्कार. आजच्या या एका अत्यंत विशेष आणि नव्या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांचा विशेषतः MPSCचा अभ्यास जे विद्यार्थी करतात ना, त्यांच्यासाठी आणि एकूणच आपल्या राज्याच्या प्रशासकीय रचनेबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा विषय खऱ्या अर्थाने रंजक आहे. हो, नक्कीच. आणि फक्त अभ्यासकांसाठीच नाही, तर ज्यांना महाराष्ट्राचा भूगोल समजून घ्यायला आवडतो त्यांच्यासाठी सुद्धा. अगदी. कारण आज आपण राज्याच्या भूगोलातील एका अशा पैलूवर प्रकाश टेकणार आहोत, जो बऱ्याचदा पुस्तकांमध्ये केवळ आकडेवारीच्या स्वरूपात पाहायला मिळतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे आणि सर्वात लहान तालुके यावर आपण लक्ष केंद्रित केले आहे. खरंय, कारण भूगोल हा विषय ना वरवर पाहता केवळ नकाशावरील रेषा आणि काही आकड्यांचा खेळ वाटू शकतो. पण जेव्हा त्या आकड्यांचं प्रशासकीय आणि भौगोलिक विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यामागील वास्तवाचं एक अतिशय जिवंत चित्र उभं राहतं. ही सखोल चर्चा पुढे नेण्याआधी राज्याच्या प्रशासकीय रचनेची एक महत्त्वाची पार्श्वभूमी स्पष्ट करणे आवश्यक आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय सोयीसाठी एकूण 36 जिल्हे आहेत. आणि या 36 जिल्ह्यांच्या अंतर्गत संपूर्ण राज्यभरात तब्बल 358 तालुके अस्तित्वात आहेत. हा पसारा खूप मोठा आहे. खूपच मोठा आहे. आणि साहजिकच हे सर्व 358 तालुके आकाराने किंवा स्वरूपाने अजिबात एकसारखे नाहीत. त्यांच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. बरोबर. आणि हीच भौगोलिक तफावत अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा ठरते. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. सुरुवात करूया महाराष्ट्रातील महाकाय तालुक्यांपासून, म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्याच्या नकाशावर सर्वाधिक जागा व्यापणाऱ्या पहिल्या 5 तालुक्यांपासून. या यादीत पहिल्या क्रमांकावर जो तालुका आहे तो म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा. या एकाच तालुक्याचं एकूण क्षेत्रफळ तब्बल 2477 चौरस किलोमीटर इतकं प्रचंड आहे. आणि प्रशासकीय नोंदीनुसार यामध्ये 161 गावांचा समावेश होतो. आता बघा, 2477 चौरस किलोमीटर या आकड्याची व्याप्ती समजून घेणं खूप रंजक आहे. एखाद्या अधिकाऱ्याला या तालुक्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल तर अनेक तास प्रवासातच जातील. हो, अगदी. विदर्भातील हा भाग मोठ्या प्रमाणावर डोंगराळ आणि जंगल व्याप्त आहे. अशा विस्तीर्ण आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रदेशातून 161 गावांचा प्रशासकीय गाडा हाकणे, तिथे महसुली यंत्रणा राबवणे हे एक प्रचंड मोठं आव्हान असतं. नक्कीच. म्हणूनच चिखलदऱ्याचं मोठेपण हे केवळ आकड्यात नाही, तर तिथल्या प्रशासकीय गुंतागुंतीतही दडलेले आहे. हां, मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की मोठा आकार म्हणजे मोठी आव्हाने. आता आपण या यादीतल्या दुसऱ्या क्रमांकाकडे वळूया. दुसऱ्या स्थानावर आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचा साक्री तालुका. साक्री. या तालुक्याचं एकूण क्षेत्रफळ 2410 चौरस किलोमीटर इतके आहे. म्हणजे चिखलदऱ्यापेक्षा थोडेसे कमी, पण इथे एक अतिशय वेगळं वैशिष्ट्य समोर येते. साक्री तालुक्यामध्ये महसुली दृष्टीने पाहता सर्वाधिक म्हणजे तब्बल 225 गावांचा समावेश होतो. हो. चिखलदऱ्यात 161 गावे आहेत, पण साक्रीमध्ये राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 225 गावे आहेत. येथे सर्वात आकर्षक बाब म्हणजे क्षेत्रफळ आणि गावांची संख्या यातील हा जो विरोधाभास आहे तो प्रशासकीय रचनेतील एक अत्यंत वेगळा पैलू समोर आणतो. म्हणजेच जेव्हा आपण सर्वात मोठा तालुका असा शब्दप्रयोग करतो तेव्हा त्यातही भौगोलिक विस्तार विरुद्ध प्रशासकीय जाळे असे 2 वेगळे निकष पाहायला मिळतात. आता आपण महाकाय तालुक्यांच्या यादीतील पुढील नावे पाहूया. गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर तिथे सलग 2 महाकाय तालुके पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावर आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका. याचं क्षेत्रफळ 2283 चौरस किलोमीटर असून यात सुमारे 183 ते 184 गावे आहेत. आणि चौथा सुद्धा तिथलाच आहे ना? हो. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावरही गडचिरोली जिल्ह्यातीलच एटापल्ली हा तालुका येतो. याचे एकूण क्षेत्रफळ 2267 चौरस किलोमीटर इतके असून यात 186 गावे आहेत. गडचिरोली जिल्ह्याचं हे भौगोलिक वास्तव खूप काही सांगून जातं. अहेरी आणि एटापल्ली हे दोन्ही तालुके राज्याच्या पूर्व सीमेवरील अत्यंत घनदाट जंगलांनी आणि नक्षलग्रस्त भागांनी व्यापलेले आहेत. हो, तिथली परिस्थिती खूप वेगळी असते. अगदी. या 2 तालुक्यांचं एकत्रित क्षेत्रफळच 4500 चौरस किलोमीटरच्या घरात जातं. इथे केवळ महसूल गोळा करणे हा प्रशासनाचा हेतू नसतो, तर अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणे हे मुख्य काम असतं. नक्कीच. 186 गावांचं प्रशासन एटापल्लीसारख्या दुर्गम भागात करणं हे शहरी प्रशासनापेक्षा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचं काम आहे.
आणि मोठ्या तालुक्यांच्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा जत तालुका. याचे एकूण क्षेत्रफळ 2240 चौरस किलोमीटर इतके असून यात 123 गावे आहेत. विदर्भ आणि खानदेशानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हा एकमेव तालुका पहिल्या 5 येतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण आता आपण थेट नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळणार आहोत. महाराष्ट्रातील हजारो स्क्वेअर किलोमीटरचे महाकाय तालुके आपण पाहिले, पण आता आपण अशा तालुक्यांकडे जाणार आहोत जे आकाराने एखाद्या छोट्या शहराच्या वॉर्ड इतके आहेत. बरोबर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान 5 तालुके पाहताना पहिला क्रमांक लागतो तो ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर तालुक्याचा. हा महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका असून त्याचं क्षेत्रफळ केवळ 13 चौरस किलोमीटर आहे. फक्त 13? हो. आणि यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे येथे संपूर्ण नागरी भाग असल्यामुळे यात एकही महसुली गाव नाही, म्हणजेच 0 महसुली गावे. कुठे चिखलदऱ्याचे 24,777 चौरस किलोमीटर आणि कुठे उल्हासनगरचे फक्त 13 चौरस किलोमीटर. 13 चौरस किलोमीटर म्हणजे नक्की किती मोठी जागा? आपण एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराची कल्पना केली तर साधारण तितकाच हा संपूर्ण तालुका आहे. खरंय. पण या एवढ्याशा जागेत लाखो लोक राहतात. इथे संपूर्णतः कॉन्क्रीटचं जंगल उभं राहिलं आहे. शेतजमीन शिल्लकच नसल्यामुळे तिथे गाव ही संकल्पनाच संपुष्टात आलीये. म्हणजे तिथे ग्रामपंचायत वगैरे काहीच नाही? नाही, काहीच नाही. तिथे केवळ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका काम पाहते. म्हणूनच उल्हासनगरमध्ये महसुली गावांची संख्या 0 आहे. नागरीकरणाचा हा सर्वोच्च बिंदू आहे. 13 चौरस किलोमीटरचा तालुका ही संकल्पनाच प्रशासकीय रचनेतील प्रचंड तफावत स्पष्ट करते. आता सर्वात लहान तालुक्यांच्या यादीतील पुढची नावे पाहूया. या यादीत एक विशिष्ट पॅटर्न दिसून येतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे कोकणातील रायगड जिल्ह्याचा तळा तालुका, ज्याचे एकूण क्षेत्रफळ केवळ 247 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो मुरुड तालुका. आणि चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका येतो, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 252 चौरस किलोमीटर आहे. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्यामध्ये लहान तालुक्यांचे झालेले हे केंद्रीकरण भौगोलिक दृष्टीने अभ्यासण्यासारखे आहे. ते कसे काय? तळा, मुरुड आणि श्रीवर्धन हे तिन्ही तालुके समुद्र किनाऱ्यालगतचे आहेत. कोकणातील भौगोलिक रचनाच अशी आहे की एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उंच रांगा, त्यामुळे तिथे विस्तीर्ण मैदानी प्रदेश उपलब्ध नाही. बरोबर. साहजिकच तिथे मानवी वस्ती छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये विखुरलेली आहे. प्रशासकीय सोयीसाठी आणि नागरिकांना सह्याद्रीच्या दुर्गम भागातून प्रवास करावा लागू नये म्हणून तिथे आकाराने खूप लहान तालुके निर्माण केले गेले असावेत, जेणेकरून प्रशासनावर पकड ठेवता येईल. ही भौगोलिक मर्यादा खूपच स्पष्टपणे या आकड्यांमधून दिसून येते. आता या लहान तालुक्यांच्या यादीतील 5व्या आणि शेवटच्या तालुक्याकडे येऊया. हा तालुका आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी. याचे क्षेत्रफळ सुमारे 256 चौरस किलोमीटर आहे. आणि स्रोतांमध्ये एक अतिशय सुंदर नोंद आहे की हा तालुका त्याच्या वारली आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तलासरीचा हा संदर्भ प्रशासकीय भूगोलाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. तलासरीचं क्षेत्रफळ केवळ 256 चौरस किलोमीटर असलं तर या छोट्याशा भौगोलिक सीमेने एक संपूर्ण सांस्कृतिक वारसा जपून ठेवलाय. वारली चित्रकला तर जगभर प्रसिद्ध आहे. हो. प्रशासकीय सीमा या केवळ जमिनीवरील निर्जीव रेषा नसतात. हो. अनेकदा या सीमा त्या भागातील विशिष्ट संस्कृतीचं, तिथल्या स्थानिक लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. नक्कीच. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण विस्तीर्ण जंगले असलेले महाकाय तालुके पाहिले आणि दुसरीकडे कोकणातील चिंचोळे तालुके व ठाण्यातील अवघ्या 13 चौरस किलोमीटरचा उल्हासनगर पाहिला. पण जेव्हा आपण या प्रशासकीय विभागणीचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्राच्या नकाशावर एक असे ठिकाण आहे जे या सर्व नियमांना पूर्णपणे अपवाद ठरते. होय. आणि तो भाग म्हणजे आपली आर्थिक राजधानी मुंबई. स्रोतांमध्ये मुंबई संदर्भातील काही अत्यंत अपवादात्मक गोष्टी आकडेवारीसह स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. प्रशासकीय रचनेचा अभ्यास करताना हे अपवादच सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. कारण जिथे सर्वसाधारण नियम लागू होत नाहीत तिथे प्रशासनाला काहीतरी वेगळी रचना उभी करावी लागते. बरोबर. या अपवादांबद्दल सविस्तर बोलायचे तर सुरुवातीला पाहूया मुंबई शहर जिल्हा. हा संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी असा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये एकही तालुका नाही. म्हणजे तिथे तालुक्यांची संख्या 0 आहे. आणि दुसरीकडे याच शहराचा विस्तार असणारा
मुंबई उपनगर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये केवळ 3 तालुके येतात: अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली. हे तिन्ही तालुके 100% शहरी आहेत. हो. या संपूर्ण मुंबई उपनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 446 चौरस किलोमीटर आहे. प्रशासकीय सोयीसाठी तेथे 3 तालुके बनवले आहेत, ज्यामुळे प्रत्येक तालुक्याचे सरासरी क्षेत्रफळ हे साधारणतः 148 चौरस किलोमीटरच्या घरात येते. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 0 तालुके असणं हे प्रशासकीय लवचिकतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. साधारणपणे भारताच्या महसुली रचनेत जिल्ह्याचा कारभार हा तालुक्यांच्या माध्यमातून चालतो. जिथे तहसीलदार असतो. अगदी. पण मुंबई शहरासारख्या ठिकाणी जिथे 100% जमीन ही नागरी सुविधा आणि इमारतींसाठी वापरली गेली आहे, तिथे कृषी महसूल किंवा गावठाण ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. मुंबई शहराचा संपूर्ण नागरी कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC पाहते. हो. जेव्हा महानगरपालिका पाणी पुरवठा, रस्ते यांसारख्या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन करते, तेव्हा तिथे ग्रामीण धाटणीच्या पारंपरिक तालुका रचनेची गरजच उरत नाही. त्यामुळे तिथे 0 तालुके आहेत. आणि मुंबई उपनगरातील 3 तालुक्यांचं काय? तिथे तर संपूर्ण नागरीकरणच झालंय ना? तिथे एक वेगळा प्रशासकीय हेतू आहे. उपनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 486 चौरस किलोमीटर आहे. जागा कमी असली तरी तिथे राहणाऱ्या लोकसंख्येचा विचार करा. लाखो लोकांची दाटीवाटी तिथे आहे. बरोबर. या प्रचंड लोकसंख्येला विविध प्रमाणपत्रे लागतात, जसे की जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्डची कामे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा ताण एका जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊ नये म्हणून निव्वळ प्रशासकीय सोयीसाठी तिथे अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली असे 3 तालुके निर्माण करण्यात आले. म्हणजे कामाची विभागणी करण्यासाठी. हो. 148 चौरस किलोमीटरचा एक तालुका हे क्षेत्रफळ खूप लहान आहे, पण तिथल्या एका तहसीलदाराला दररोज हजारो नागरिकांच्या कागदपत्रांचं व्यवस्थापन करावं लागतं. प्रशासनाचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी ही विशिष्ट विभागणी केली जाते. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की राज्याची प्रशासकीय रचना ही एकाच साच्यात बनलेली नाही. परिस्थितीनुसार ती स्वतःला बदलत असते. आता वेळ आली आहे आजच्या सखोल चर्चेचा थोडक्यात आढावा घेण्याची. नक्कीच. आज आपण सुरुवातीला 36 जिल्हे आणि 358 तालुक्यांची पायाभूत माहिती पाहिली. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमरावतीच्या 2477 चौरस किलोमीटरच्या महाकाय चिखलदरा तालुक्यापासून आपण सुरुवात केली, जिथे 161 गावे आहेत. पण त्याचवेळी सर्वाधिक म्हणजे 225 गावे असणारा साक्री तालुकाही आपण पाहिला. त्यानंतर आपण एकदम विरुद्ध दिशेला गेलो आणि ठाणे जिल्ह्यातील अवघ्या 13 चौरस किलोमीटरचा आणि 0 महसुली गावे असलेल्या उल्हासनगर या सर्वात लहान तालुक्याची माहिती घेतली. सोबतच रायगडमधील लहान तालुक्यांचे भौगोलिक केंद्रीकरण आणि तलासरीचा सांस्कृतिक वारसा समजून घेतला. आणि शेवटी 0 तालुके असलेल्या मुंबई शहर जिल्ह्याचे आणि 3 तालुके असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे अनोखे कोडेही सोडवले. नक्कीच. हा संपूर्ण प्रवास केवळ भूगोलाचा नाही, तर महाराष्ट्राची विविधता आणि प्रशासकीय कौशल्य किती बहुआयामी आहे हे दाखवून देतो. भूगोलाच्या आकड्यांमधून प्रशासकीय आव्हानांचा आणि भविष्यातील बदलांचा असा वेध घेणे हेच खऱ्या अभ्यासाचे गमक आहे. तर या सखोल चर्चेतील माहितीची व्यवस्थित उजळणी करा. हे आकडे आणि त्यामागची कारणे पुन्हा पुन्हा आठवून पहा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवीन गोष्टी शिकत रहा आणि त्यामागील कारणांचा शोध घेत रहा.